आणि आता एक नजर टाकणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्यांवर। राज्य मागासवर्गीय आयोगाकडून आजपासून राज्यभर मराठा समाजाचं सर्वेक्षण। 8 दिवसांमध्ये 2,05,00,000 मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण होणार। 1,25,00,000 शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती। मे महिन्यामध्ये शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात येणार। व्हिक्टोरिया म्युझियम आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अंतिम करार। शिवरायांची वाघनखं 4 ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवली जाणार। कोकण रेल्वेच्या वीर ते अंजनी स्थानकादरम्यान 2.5 तासांचा मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दुपारी 1:10 ते 3:40 पर्यंत हा ब्लॉक असणार। राज्यामध्ये काल कोरोनाच्या 22 नव्या रुग्णांची नोंद। सक्रिय रुग्णांची संख्या आता 422 वर, तर 32 रुग्ण कोरोनातून बरे। बिल्किस बानोच्या 11 दोषींचं गुजरातच्या पंचमहाल गोध्रा उपकारागृहामध्ये आत्मसमर्पण। सर्वोच्च न्यायालयानं शिक्षेची माफी रद्द केल्यानंतर आरोपींचं आत्मसमर्पण। ताडोबा जंगल सफारी बुकिंगमध्ये अपहार प्रकरणातील आरोपी ठाकूर बंधूंना दिलासा नाही। नागपूर खंडपीठानं आरोपी ठाकूर बंधूंचा जामीन नाकारला। चेन्नईमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये काल महाराष्ट्राला 14 पदकं। सर्वाधिक पदकांच्या यादीमध्ये महाराष्ट्राची दुसऱ्या स्थानावर मुसंडी। यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ। 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राजमाता जिजाऊ आणि शिवरायांच्या विचारांचा विशेष देखावा। सोबतच चित्ररथावर अष्टप्रधान मंडळाचा दरबार देखील पाहायला मिळणार। दिल्ली एनसीआरमध्ये काही भागात जाणवले भूकंपाचे धक्के। उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी भूकंपाचा तीव्र धक्का।